काल संजय राऊतच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही वक्तव्य केलं, खरं तर ते ऐकून आम्हाला मनाला स्वतः त्रास झालेला आहे. त्यांनी एका ठिकाणी असं सांगितलं की संजय राऊत जेव्हा आर्थर रोड तुरुंगात जात होते त्यावेळेला मला माझ्या जुन्या आठवणी आठवल्या. शिवसेना प्रमुखही 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये होते. कुणाशी तुलना करताय? संजय राऊतची आणि शिवसेना प्रमुखाची? संजय राऊत कशासाठी जेलमध्ये गेले होते? पत्राचाळ घोटाळा प्रकरण. शिवसेना प्रमुख कशासाठी गेले होते? आंदोलनामुळे गेले होते. ह्या दोघांचं तुम्ही स्पर्धा कशी करता? तुम्ही त्या संजय राऊतला शिवसेना प्रमुखाच्या अटकेबरोबर मोजतायत. हे मला वाटतं सर्वात दुर्दैवी स्टेटमेंट काल त्यांनी ते केलेलं आहे. आणि शिवसेना प्रमुख होते त्यांनी अनेक लोकांवर उपकार केले, परंतु कधी त्याची वाच्यता केली नाही, हे सत्य आहे. परंतु तुमचेच असलेले सहकारी जेव्हा हे सर्व गोष्टी बोलतात त्या टायमाला त्रास होतो. त्यांनी ज्या ज्या गोष्टी घडल्या ना घडल्या, ज्या कथित गोष्टी, काही गोष्टी तयार करून ज्याला म्हणतात बनवा बनवी ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने त्याने पेश केल्या. स्वतःच्या अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी उबाठा गटाला वेठीस धरून काय काय घडून आणलं त्याचा परिणाम म्हणून कालचं ते पुस्तक प्रकाशन होतं. आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाहीत आणि अशा केल्याने पक्षाची उलट हानी झालेली, पक्ष वाढणार नाही. ते असे म्हणतात की मी शेवटचा माणूस होतो ज्याच्याशी ईडीने पंगा घेतला. मी कसाबच्या बराकमध्ये राहिलो, जयंत पाटलांनी कसाबसाठी बराक बनवला होता, त्यात मला टाकलं, असं ते पुस्तक सोडायच्या वेळेस बोलले. कसाबच्या बराकमध्ये राहिले किंवा कुठे राहिले, त्यांनी कसाबने बिर्याणी खाल्ली होती, मग मी पण बिर्याणी खाल्ली, या गोष्टी काय करायच्या आहेत? तुम्ही आरोपी होते, आजही तुम्ही आरोपी आहात, आजही तुम्ही बेलवर बाहेर आहात. म्हणून उद्यासाठी ती कसाबची बराकसुद्धा तुमच्यासाठी खाली ठेवलेली असेल. म्हणून जेलमध्येच गेलोय तर मी काय मोठा राष्ट्रभक्त म्हणून गेलोय असा जो आविर्भाव ते आणतायत, तेच मुळात चूक आहे. एका आरोपीचं इतकं उदात्तीकरण करणं, त्याच्यासाठी एवढं बोलणं, मला वाटतं हे चुकीचं आहे. यामुळं असे जे आरोपी आहेत, मग एक पत्राचाळ घोटाळा प्रकरणच नाही तर मुंबई महानगरपालिकेमधले अनेक घोटाळ्याशी संबंधित हे लोक असतात. मग यांना ते प्रोटेक्ट केलं जातं. मग यांच्यावर कारवाई करताना अधिकारी थोडेसे मागे बॅकवर येतात. म्हणून अशांना खऱ्या अर्थानं सपोर्ट समाजानं दिला नाही पाहिजे. सर, 2017 ते 2022 या काळात ठाकरे गटाचे 50% नगरसेवक शिंदे साहेबाकडे आले. आता उद्धव ठाकरेची अस्वस्थता वाढली त्यांच्या गटामध्ये. नाही, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांनी परवा स्टेटमेंट केलं, ज्यांना जायचं त्यांनी जावं. आणि शिवसेना प्रमुख म्हणायचे या चिमण्यानं परत फिरारे. म्हणजे शिवसेना प्रमुखसुद्धा एखादा शिवसैनिक त्यांच्यापासून तुटल्यानंतर त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करायचे. यांचं उलट आहे, ज्यांना जायचं तर जा, माझी कुटुंब, माझी जबाबदारी जरी राहिलो आम्ही तरी सफिशियंट आहेत, असा कदाचित त्याचा अर्थ असेल. म्हणून आता त्यांच्याकडे कार्यकर्ते थांबायला तयार नाहीत. जे गेलेत, पहिले गद्दार म्हणायचे, नंतर कचरा म्हणायचे, नंतर मग आणखीन काही त्यांना टोमणे मारायचे. परंतु जाणाऱ्यांचा प्रवास कुठंही ते थांबवू शकले नाहीत. आणि आजही उबाठामध्ये कोणीही राहायच्या मनस्थितीत नाहीत. उबाठा म्हणजे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब, त्यांचं किती आता अस्तित्व माहीत नाही, पण संजय राऊत चालवतो ती उबाठा, असा लोकांचा समज झालेला आहे. उद्धव ठाकरे असं म्हटले की दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भाजपा दगाबाज मित्र. हे आपण पहिले तपासून तर पहा ना, कोणी कुणाला दगा दिलाय? एका रात्रीमध्येच आपण मुख्यमंत्री पदी कसे आल्यात? एका रात्रीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती कशी झाली? दगाबाज कोण आहे? एकदा ठरवून तरी घ्या. म्हणून आता त्यांनी याच्यावर भाष्य करणं, मला वाटतं त्यांच्या तोंडून ते शोभत नाही. शिवसेना प्रमुखाच्या चिरंजीव आहात, काही झालं तर सत्याची कास त्यांनी सोडली नव्हती. आता आपण असत्याची कास धरतायत, हे मला वाटतं वाईट आहे. मराठा आरक्षणाविरोधात बाजूने दाखल केलेल्या याचिकावर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाने पूर्णपीठ स्थापन केले आहे आणि आता त्या पूर्णपीठासमोर सुनावणी होणार. अत्यंत चांगला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलाय. अनेक वर्षापासून जे आरक्षणाचा मुद्दा आहे, पूर्णपीठ कधी होणार, कधी सुनावणी होणार, काय निकाल लागणार, आता हा जो काही संभ्रम ज्या समाजामध्ये निर्माण झाला होता तो आता दूर व्हायला सुरुवात होईल. मला वाटतं फास्ट ट्रॅकवरच पूर्ण पीठ
याचा निकाल देईल आणि जो काही निकाल असेल त्यानुसारच मग आरक्षण कसं असलं पाहिजे, काय असेल, हे सर्व मुद्दे त्यात येतील. आणि मला वाटतं हे आंदोलनाला च्या बाजूने लागावं अशी अनेकांची जी काही अपेक्षा आहे ते सुद्धा आता किती पूर्ण होते हे निकालानंतर कळेल. सर, वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे, पण त्यात पारदर्शकता कुठे आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि नंतर तुमची टिमकी वाजवा असं उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला आव्हान देत भाजपवर टीका केली. त्यांना टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. टीका त्यांचं कोणती सगळी बेसलेस असते. तुम्ही जर पाहिलं, जर बॅलेटवर जर असं निवडणुका जिंकता आल्या असत्या तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचं राज्य असतं, कर्नाटकमध्ये भाजपचं राज्य असतं, अनेक राज्यामध्ये आता गेले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या सीटा पडल्या आणि एवढ्या आघाडीच्या सीटा आल्यात त्यावेळेला ना EVM दिसलं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जरी बोलत असली तरी आपला देश हा इलेक्शनचा देश आहे. असं न होता वन टाईम म्हणून इलेक्शन जर झालं तर मला वाटतं बाकीचं सर्व प्रगतीचा गाडा हा स्पीडने चालेल. सर, परळीमध्ये शिवराज दिवट्या तरुण आहे, त्याला मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला. समाधान मुंडे या टोळीकडून शिवराजला काठीनं भेटणं बेदम मारण्यात करण्यात आले. संतोष देशमुख सारखं प्रकरण घडलं. बीडमध्ये जे काही रोज एक प्रकरण पुढे येतात, मला वाटतं बीडची परिस्थिती ही हाताबाहेर गेलेली दिसते. स्वतः मुख्यमंत्र्यांनी बीडला भेट देऊन याबद्दलचं सविस्तर माहिती घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेली आहे. आणि मला वाटतं बीडवरच्या या गुंडावर आता दहशत जी त्यांची वाढलेली आहे त्याच्यावर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. परंतु कालचा प्रकरण सुद्धा अत्यंत संतापजनक होता. येणाऱ्या 2-3 दिवसानंतर मी सुद्धा बीडला भेट देणार आहे आणि हा सर्व घडलेली माहिती पोलिसांनी दिलीच असेल, परंतु माझ्यातर्फे सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. आणि या जिल्ह्यावर जो काही ठप्पा बसत चाललेला आहे गुन्हेगारीचा, तो पुसला गेला पाहिजे. यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.